मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 6. भौतिक राशींचे मापन. भौतिक राशी फिजिकल क्वांटिटीज. दैनंदिन जीवनात विविध गोष्टींचे मापन करण्यासाठी भौतिक राशींचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी. भौतिक राशींचे प्रमाण व्यक्त करण्यासाठी विशिष्ट मूल्य आणि विशिष्ट एककांचा उपयोग करतात. उदाहरणार्थ वस्तुमान या भौतिक राशीसाठी किलोग्रॅम आणि ग्रॅम ही एकके वापरतात. अदिश राशी स्केलर क्वांटिटी. जी राशी व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते त्यांना अदिश राशी म्हणतात. उदाहरणार्थ लांबी, वस्तुमान, तापमान, घनता, वेळ, कार्य, ऊर्जा, शक्ती. सदिश राशी व्हेक्टर क्वांटिटी. जी राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण व दिशेची आवश्यकता असते त्यांना सदिश राशी म्हणतात. उदाहरणार्थ विस्थापन, वेग, बल, त्वरण इत्यादी. वस्तुमान मास. वस्तुमान म्हणजे पदार्थातील द्रव्यसंचय किंवा द्रव्याचे प्रमाण होय. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक मापन आहे. म्हणजेच वस्तुमान जेवढे जास्त तेवढे जडत्व जास्त असते. वस्तुमान ही अदिश राशी असून तिचे एकक ग्रॅम किंवा किलोग्रॅम आहे. वजन वेट. विशिष्ट वस्तुमानावर कार्यरत असणाऱ्या गुरुत्वीय बलाला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन असे म्हणतात. वजन ही सदिश राशी असून एका वस्तूचे वजन पृथ्वीवर विविध ठिकाणी भिन्न असते. वजनाचे SI पद्धतीचे एकक न्यूटन आहे. पृथ्वीच्या तुलनेत चंद्राचे गुरुत्व बल कमी असल्यामुळे एखाद्या वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनापेक्षा कमी असते. परंतु वस्तुमानात मात्र बदल होत नसतो. प्रमाणित मापन स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट. कोणतेही मापन अंदाजे करणे योग्य नाही. त्यासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते. प्रमाणित एककांच्या साहाय्याने केलेले मापन अचूक असते. उदाहरणार्थ वस्तुमान ही राशी किलोग्रॅम या एककात मोजली जाते. प्रचलित मापन पद्धती MKS पद्धती. या पद्धतीनुसार लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व वेळ सेकंदात मोजला जातो. CGS पद्धती. या पद्धतीनुसार लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये व वेळ सेकंदात मोजला जातो. पायाभूत राशी. ज्या राशींचे प्रमाण मोजता येते त्यांना पायाभूत राशी असे म्हणतात. उदाहरणार्थ वस्तुमान, लांबी व वेळ. पायाभूत राशींच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण म्हणतात. सध्या 7 राशींना पायाभूत राशी गृहीत धरले आहे. एककांची आंतरराष्ट्रीय पद्धत. मेट्रिक पद्धत ही एककांची आंतरराष्ट्रीय पद्धत सिस्टीम इंटरनॅशनल 7 पायाभूत राशींवर आधारित आहे. सध्या संपूर्ण जगात विविध क्षेत्रांमध्ये मापनासाठी मेट्रिक पद्धतीचाच वापर केला जातो. मेट्रिक पद्धतीनुसार लांबी, वस्तुमान व वेळ या पायाभूत राशींच्या एककांची नावे आणि चिन्हे. राशी लांबी एकक मीटर, चिन्ह M. राशी वस्तुमान एकक किलोग्रॅम, चिन्ह kg. राशी वेळ एकक सेकंद, चिन्ह S. पायाभूत राशींचे प्रमाण. फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वजन व मापन संस्थेमध्ये प्लॅटिनम इरिडियम धातूंच्या संमिश्राचा एक भरीव दंडगोल वस्तुमान या राशीचे प्रमाण म्हणून ठेवला आहे. प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या असून या 2 रेषांमधील अंतर मीटर म्हणून सगळीकडे लांबी मोजण्यासाठी प्रमाण मानले जाते. प्लॅटिनम इरिडियम धातूंच्या संमिश्राचे वस्तुमान हे 1 किलोग्रॅम आहे असे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित केले आहे.
वेळेचे मापन करताना पृथ्वीच्या एका परिवलनास लागणारा सरासरी वेळ अचूक साधनाने मोजून त्यास 24 तास गृहीत धरून 1 दिवस प्रमाणित केला गेला आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे व 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद याप्रमाणे 1 सेकंद प्रमाणित केला गेला आहे. मापनाचा इतिहास. प्राचीन काळात मानवाने मोजमापासाठी पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या अवयवांचा उपयोग केला होता. इजिप्तमध्ये मापनासाठी क्युबिट हे माप वापरले होते. व्यक्तीच्या हाताच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचे अंतर म्हणजे 1 क्युबिट होय. परंतु व्यक्तीनुसार हे माप बदलत असल्याने तेथील राज्याचे क्युबिट हे प्रमाण मानण्यात येत होते. भारतात सुरुवातीला गुंज या मापाने सोने मोजले जात असत. प्रत्यक्षात गुंज ही एका झाडाची बी होती. प्राचीन काळात वाळूचे घड्याळ कालमापनासाठी वापरले जात होते. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन, अँपियर, कॅन्डेला या 6 मूलभूत एककांची प्रमाणे ठेवलेली आहेत. 1 TMC पाणी म्हणजे 1 अब्ज घनफूट पाणी होय. 1 घनफूट म्हणजे सुमारे 28,317 लिटर पाणी होय. 1 TMC म्हणजे 28 अब्ज 31 कोटी 68 लाख 46,592 लिटर म्हणजे सुमारे 28,317 अब्ज लिटर पाणी होय. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 7. गती, बल व कार्य. अंतर डिस्टन्स व विस्थापन डिस्प्लेसमेंट. अंतर एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष कापलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. यामध्ये गतीच्या दिशेचा विचार केला जात नाही, म्हणून अंतर ही अदिश राशी आहे. विस्थापन एखाद्या गतिमान वस्तूने आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत एका दिशेने सरळ रेषेतील कापलेली कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. विस्थापन ही सदिश राशी असून यात अंतर व दिशा या दोन्ही बाबींचा विचार होतो. अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS एकक मीटर आहे. वेग विशिष्ट दिशेने एकक कालावधीत एखाद्या वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे सूत्र वेग बरोबर विस्थापन छेदी विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजेच कालावधी. चाल व वेग स्पीड अँड व्हेलोसिटी. एकक कालावधीत कापलेल्या अंतरास वस्तूची चाल म्हणतात, तर एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वस्तूचा वेग म्हणतात. चाल सांगताना गतीची दिशा आवश्यक नसते, परंतु वेगासाठी गतीची दिशा आवश्यक असते. चाल व वेग दोन्हीचे SI एकक मीटर पर सेकंद आहे. सरासरी वेग व तात्कालिक वेग. सरासरी वेग वस्तूचे विस्थापन भागिले लागलेला कालावधी. तत्कालिक वेग एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तत्कालिक वेग म्हणतात. त्वरण ॲसिलरेशन वेगामध्ये कालावधीनुसार होणाऱ्या बदलास त्वरण म्हणतात. ही सदिश राशी आहे. वेग वाढत असल्यास त्वरण धन असते, तर कमी होत असल्यास त्वरण ऋण असते. वेगात बदल होत नसल्यास त्वरण शून्य असते. बल फोर्स त्वरण निर्माण करणाऱ्या आंतरक्रियेला बल असे म्हणतात. म्हणजेच बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. बल ही सदिश राशी आहे. सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा म्हणजे गतीचा अभ्यास केला. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल
कार्यरत नसल्यास स्थिर वस्तू स्थिर अवस्थेत तर गतिमान वस्तू गतिमान अवस्थेतच राहते. जेव्हा वस्तूवर कार्य करणारे बल शून्य असते तेव्हा वस्तूचे त्वरण देखील शून्य असते. न्यूटन 1 किलोग्रॅम वजनाच्या पदार्थाला 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर या त्वरणाने गतिमान करण्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन बल म्हणतात. 1 N म्हणजे 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाइन बल म्हणतात. 1 डाइन इज इक्वल टू 1 ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन. बल, विस्थापन, कार्य व ऊर्जा. फोर्स, डिस्प्लेसमेंट, वर्क अँड एनर्जी. बलाने केलेले कार्य बरोबर वस्तूवर लावलेले बल गुणिले बलाच्या दिशेने झालेले वस्तूचे विस्थापन. W इज इक्वल टू F इंटू S. बल, विस्थापन या सदिश राशी असून कार्य अदिश राशी आहे. MKS पद्धतीत कार्याचे एकक बरोबर जूल J. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन N. अंतर आणि विस्थापनाचे एकक मीटर M. CGS पद्धतीत कार्याचे एकक अर्ग ERG. एका वस्तूवर 1 न्यूटन बल लावल्याने 1 मीटर एवढे विस्थापन झाल्यास घडलेले कार्य 1 जूल असते. 1 जूल बरोबर 1 न्यूटन 1 मीटर. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. ही अदिश राशी असून ऊर्जेचे SI एकक जूल व CGS एकक वर्ग आहे. 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 8. स्थितिक विद्युत. विद्युत प्रभार, इलेक्ट्रिक चार्ज. जेव्हा एखाद्या वस्तूवरील धन व ऋण प्रभार समान असतात तेव्हा त्या वस्तूवरील निव्वळ प्रभार 0 असतो. म्हणजे ती वस्तू उदासीन आहे असे म्हणतात. निव्वळ प्रभार 0 नसल्यास तेव्हा ती वस्तू प्रभारित आहे असे म्हणतात. आकर्षण, प्रतिकर्षण. विजातीय प्रभारांमध्ये आकर्षण तर सजातीय प्रभारांमध्ये प्रतिकर्षण असते. विद्युत प्रभारांना धन आणि ऋण प्रभार अशी नावे बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने दिली. विद्युत प्रभार उगम. थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या मते राळेचा दांडा ॲम्बर लोकरी कपड्यावर घासल्यास त्या दांड्याकडे पिसे आकर्षली जातात. ॲम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. त्यामुळे ॲम्बरच्या या आकर्षण गुणधर्माला इलेक्ट्रिसिटी असे नाव पहिल्यांदा थॉमस ब्राऊनने 1646 मध्ये दिले. घर्षण विद्युत. घर्षणातून निर्माण झालेल्या विद्युत प्रभारास घर्षण विद्युत म्हणतात. हा प्रभार त्या वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच तयार झालेला असतो. त्यामुळे त्या प्रभाराला स्थितिक विद्युत असेही म्हणतात. प्रभार नसलेल्या वस्तूंना प्रभारित वस्तू आकर्षित करतात. प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरतात. प्रवर्तनाने म्हणजेच संपर्कात असताना निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तूजवळ असतो तोपर्यंतच ते टिकून राहतो. सुवर्णपत्री विद्युतदर्शी. एखाद्या वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्यासाठी हे उपकरण वापरतात. इसवी सन 1752 मध्ये बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज म्हणजे विद्युत प्रभाराचेच स्वरूप आहे हे पतंग आणि चावी या प्रयोगाद्वारे स्पष्ट केले. वातावरणातील विद्युत प्रभार. आकाशात हवा आणि ढगांचे घर्षण झाल्यास
वर असलेले ढग धनप्रभारित तर खाली असलेले ढग ऋणप्रभारित होतात. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा ढगातील ऋणप्रभार जमिनीच्या दिशेने वाहू लागतो. यालाच विजा चमकणे असे म्हणतात. या विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होतात. या विजा इमारतीवर किंवा झाडावर पडतात. विजेचे फायदे. विजेमुळे निर्माण होणाऱ्या उष्णता व प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड वायू तयार होतो. हा वायू पावसाच्या पाण्यात विरघळून पावसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतो व जमिनीला उपयुक्त नत्र संयुगे पुरवतो व त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये देखील रूपांतर होते. हा ओझोन वायू सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून सजीवांचे संरक्षण करतो. तडितरक्षक. ढगातून जमिनीवर किंवा इमारतीवर पडणाऱ्या विजांपासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला तडितरक्षक म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 9. उष्णता. उष्णता हे ऊर्जेचे एक स्वरूप आहे. उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजेच उष्णतेचे स्थानांतरण किंवा स्थलांतर होणे होय. उष्णतेचे स्थानांतरण हे सहसा वहन, अभिसरण आणि प्रारण या 3 प्रकारे होते. एखाद्या वस्तूच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या स्थानांतरणास उष्णतेचे वहन म्हणतात. उष्णता वहनास पदार्थरूपी माध्यमाची आवश्यकता असते म्हणजेच निर्वात पोकळीतून उष्णतेचे वहन होत नाही. मुख्यतः स्थायू पदार्थातून उष्णतेचे वहन होते. एखाद्या भांड्यातील द्रव पदार्थास तळाकडून उष्णता दिल्यास सुरुवातीला तळाचा द्रव गरम होतो व त्याची घनता कमी होऊन तो वरच्या भागाकडे जातो. नंतर या द्रव पदार्थाची जागा वरचा थंड द्रव घेतो. घनतेच्या फरकामुळे असे प्रवाह निर्माण होऊन त्याद्वारे द्रव पदार्थात उष्णतेचे स्थानांतरण होते. यालाच उष्णतेचे अभिसरण म्हणतात. वायूंमध्ये देखील द्रवाप्रमाणेच उष्णतेचे स्थानांतरण होते. उष्णतेच्या अभिसरणाला देखील पदार्थरूपी माध्यमाची आवश्यकता असते. माध्यम नसताना विद्युतचुंबकीय लहरींच्या स्वरूपात होणाऱ्या उष्णतेच्या स्थानांतरणाला प्रारण म्हणतात. ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन सहजपणे होते त्यांना उष्णतेचे सुवाहक म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम. ज्या पदार्थातून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही त्यांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, प्लास्टिक, रबर, काच. उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात तर उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतात. उष्णतेमुळे द्रव पदार्थ प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास त्यांचे आकारमान कमी होते. उष्णतेमुळे वायू पदार्थ प्रसरण पावतात व त्यांचे आकारमान वाढते, परंतु उष्णता काढून घेतल्यास त्यांचे आकारमान कमी होते. थर्मास फ्लास्कमध्ये उष्ण पदार्थ बराच काळ उष्ण राहतो, तसेच थंड पदार्थ बराच काळ थंड राहतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 10. आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती निसर्गनिर्मित तसेच मानवनिर्मित असून त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. काही आपत्ती टाळता येऊ शकतात तर काही आपत्तीसाठी दक्षता घेणे गरजेचे असते. सध्या निसर्गनिर्मित आपत्तीचे प्रमाण हवामान बदलांमुळे वाढत आहे. उदाहरणार्थ दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, सुनामी, वादळे. दुष्काळ फेमेन. अन्नधान्य व पाण्याच्या दीर्घकालीन तसेच
तीव्र टंचाईमुळे दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होते. दुष्काळ सहसा नैसर्गिक असतो, परंतु काही मानवी कृतीमुळे देखील दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. अवर्षण, अतिवृष्टी, वादळ, थंडी, धुके, तापमानवाढ, पिकांवरील रोग, भूकंप इत्यादी कारणांमुळे देखील दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ढगफुटी, क्लाउड बर्स्ट, अचानकपणे एखाद्या विशिष्ट व छोट्या भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडतो, त्याला ढगफुटी असे म्हणतात. या ढगांमध्ये पाण्याच्या वाफेचे प्रमाण जास्त असून त्यांचे जलद संघनन होऊन ढगफुटी होते. उदाहरणार्थ लेह लडाखमधील 6 ऑगस्ट 2010ला तसेच मुंबईमध्ये 26 जुलै 2005ला झालेली ढगफुटी. महापूर, फ्लड, एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात पाणी जमा होऊन सभोवतालच्या भूभागावर पसरणे म्हणजे महापूर होय. महापुरावर उपाययोजना: डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे तसेच पाझर तलावांची बांधणी करणे, नद्यांची पात्रे सरळ करून तसेच नद्या परस्परांना जोडणे. शासनाची भूमिका: 1976 साली भारत सरकारने पूर नियंत्रणासाठी राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केलेली आहे. विजा पडणे, तडितघात, लाइटनिंग, 2 किंवा अधिक ढगांचे घर्षण झाल्यास विजांची निर्मिती होते. विजांमुळे निर्माण होणारे तापमान किंवा उष्णता सूर्यापेक्षा प्रखर असते. एकूण विजांपैकी सुमारे 95% विजा आकाशात चमकतात व फक्त 5% विजा जमिनीवर पडतात. पावसाळ्यात दर सेकंदाला सुमारे 40 विजा चमकतात. विजेच्या प्रचंड तापमानामुळे हवेचा दाब वाढून हवा प्रसरण पावते आणि कडाडण्याचा आवाज येऊ लागतो. ज्वालामुखी, व्होल्कॅनो. ज्वालामुखीचा उद्रेक ही एक नैसर्गिक घटना आहे. जेव्हा भूकवचामधील स्थायू, द्रव आणि वायू पदार्थ वर ढकलले जातात तेव्हा जमिनीखालून ज्वालामुखीचा उद्रेक होतो. पृथ्वीच्या प्रचंड उष्ण अंतर्भागातून भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होतात, परंतु जेव्हा हे पदार्थ जागृत ज्वालामुखीच्या पर्वताच्या मुखातून बाहेर पडतात तेव्हा प्रचंड मोठी आपत्ती निर्माण होते. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे परिणाम: भूगर्भातून शिलारस, बाष्प, चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर तसेच टेकड्यांची निर्मिती होते. निसर्गतः राख आणि वायूंमुळे वायू प्रदूषण होऊन दूषित पाऊस पडतो. उष्ण वायूंमुळे तापमान वाढते तसेच उष्ण चिखलाखाली जंगल व वस्त्या गाडल्या जातात. समुद्रात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेटांची निर्मिती होऊन त्यामुळे मोठ्या लाटा किंवा सुनामी येऊ शकते. सिस्मोग्राफ या उपकरणाच्या साहाय्याने पृथ्वीच्या अंतर्भागातील हालचालीवर लक्ष ठेवून संभाव्य हानी टाळता येते. सुनामी. सुनामी म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर आदळणारी पाण्याची प्रचंड मोठी लाट होय. किनारी भागांवर लाटांची उंची सुमारे 100 फूट असते. या लाटांची निर्मिती सागर तळाशी होणाऱ्या भूकंप तसेच ज्वालामुखीमुळे होते. या ऊर्जेमुळे महासागरात ताशी 800 ते 900 किलोमीटर वेगाच्या लाटा तयार होतात. आपत्ती व्यवस्थापन. 1965 साली संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजेच युनोने आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त राष्ट्र विकास या आंतरराष्ट्रीय संस्थेची UNDP या संस्थेची स्थापना केली आहे. जगभरातील सुमारे 177 देश या संघटनेचे सदस्य आहेत.
या संघटनेतर्फे आपत्ती काळात साधनसामग्री, आर्थिक मदत, आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथके व इतर तज्ज्ञांचे गट आणि स्वयंसेवक आपत्तीच्या ठिकाणी मदतीसाठी पाठवले जातात. 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.